कधी कधी आहे ना कोणाकोणाला भगरीचा भात अजिबात आवडत नाही. भगर किंवा वरई म्हणता येतं याला. आता नवरात्रीचे उपवास चालू आहे, तर कधी कधी अर्जंट समजा फराळाचं करायचं असेल तर अशा पद्धतीने भगरीचा भात करा बरं का. तुम्हाला नसेल आवडत तरी तुम्ही आवडीने खासाल असा भगरीचा भात केला तर शीत म्हणजे वरईचा शीत मोजून घ्या. इतकं छान भगर मोकळी सुळसुळीत अशी बनवल्या जाते जर ह्या पद्धतीने केली तर. पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, व्हिडिओ स्किप करायची गरज नाही, व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. भात तर सर्वांनाच येतो पण अशा पद्धतीने करून बघा. तर त्यासाठी मी शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. तर उपवास म्हणल्यावर अर्थातच आपण आणि भगर मी ही धुवून ठेवली होती, स्वच्छ धुवून ठेवली. शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या, शेंगदाणे पण छान असे भाजून घेतलेले आहे मी खरपूस रंगावर. आणि आता आपल्याला हे शेंगदाणे आहे ना मिक्सरला काढून घ्यायचे, बारीक फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला यामध्ये. आणि आपल्याला हे मिक्सरला छान असं बारीक करून घ्यायचं आहे. हे बघा मिक्सरला छान बारीक झालं. आता आपण हे फोडणी घालू. यामध्ये मी तूप टाकलेलं आहे. कुकरमध्ये भात बनवायचा पण बिलकुल असा मोकळा सुसुळीत. तूप टाकलं, तुपामध्ये हे आपण जो पेस्ट काढून घेतली, जो मसाला काढून घेतला, जो तिखट काढून घेतलं ना, ते तिखट यामध्ये टाकलं की आपण हिरव्या मिरच्या आहे ना बिलकुल भाजून घेतल्या नव्हत्या बरं का. तर हिरव्या मिरच्या छान अशा यामध्ये परतून घ्यायचे तुपामध्ये, म्हणजे याचा कच्चासरपणा कमी होतो आणि भात खायला एकदम झक्कास असा लागतो. तर हे बघा किती छान असं परतून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये ना पाणी टाकायचं. पाणी किती टाकायचं का, वरईच्या 1.5 पट पाणी टाकायचं, तेव्हा मोकळा सुळसुळीत असा भात तयार होतो. हे बघा छान असं 1.5 पट पाणी टाका. 1 वाटी जर तुम्ही भगर घेतली असेल तर 1.5 वाटी पाणी टाकायचं. तर हे बघा अशा पद्धतीने आता मी भगर यामध्ये टाकते. भगर स्वच्छ धुवून घेतली, काही खडे वगैरे असेल तर ते बघून घेतले आणि छान असं याला मिक्स करायचं आहे. भगर सर्व टाकून घ्यायची. कधी कधी आपल्याकडनं काय होतं की भगर अशी गच्च होते, खूप अशी म्हणजे एकदम चिखलासारखी होते, तर ती खावीशी वाटत नाही. तुम्ही जर अशा पद्धतीने भगर केली ना तर खरंच तुमचं पोट भरेल. आणि अशी भगर केली ना तुम्हाला आमटी पण करायची गरज भासत नाही. त्यामुळं हा भगरीचा किंवा वरईचा भात तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने करा. हे बघा सर्व मिक्स केल्यानंतर आपण हे ना आता कुकरला छान असं झाकण लावून घेऊया. कुकर छान झाकण लावून घेतलं तर हे बघा मी 2च शिट्ट्या काढून घेतल्या फुल गॅसवर आणि 1 शिट्टी मंद गॅसवर काढून घेतली. बघा भात किती मोकळा सळसळ असा बनलेला आहे. एक शीत असं मोजून घेता येईल. तर चला तर आपण सर्व करून घेऊया. भात इतका छान आपला तयार झालेला आहे. आणि तुम्हाला वाटेल की नाही का तोटरा वगैरे बसतो म्हणजे कोरडा असल्यावर, असं काहीच नाही. कारण भात हे ना खूप छान वरई शिजलेली आहे, त्यामुळं तोटरा बसत नाही, काहीच होत नाही. पाण्याचं प्रमाण आणि शिट्ट्याचं प्रमाण कुकरचं योग्य ठेवलं की नक्कीच भगरीचा भात असा तयार होतो बरं का. कारण की पाणी 1.5 पट टाकायचं आणि शिट्टी मोठ्या गॅसवर 2 शिट्ट्या आणि कमी गॅसवर 1 शिट्टी असं प्रमाण घ्यायचं करायचं. तर हे बघा किती मोकळा सुसुळीत. तुमच्या आवडीनिवडीनुसार तुम्ही यावर शेंगदाणे टाकू शकता किंवा लाल मिरची किंवा हिरव्या मिरच्या तळून टाकू शकता. खायला एकदम भन्नाट आणि जबरदस्त लागतं. जे उपवासाला चालतं ना तेच टाकायचं बरं का, त्यामध्ये दुसरं काही शिल्लक असं टाकायचं नाही. तर मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहे आणि ते शेंगदाणे भाजून घेतले शेंगदाणे यावर टाकणार आहे. आणि 2 हिरव्या मिरच्या गार्निशिंगसाठी ठेवलेल्या आहे. बिलकुल ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायच्या नाही तर हरकत नाही. तर हे बघा भगर किती भन्नाट झालेली आहे. एक शीत असं तुम्ही त्याचा मोजून घेऊ शकतात. इतकी जबरदस्त आणि टेस्ट पण खूप भन्नाट अशी. तुम्हाला उपवास म्हणून वाटणार नाही, एकदम पोट भरेल आणि तोंडाला पण चव येईल. अशा पद्धतीने तुम्ही जर भगरीचा भात केला ना तर खरंच खूप झक्कास असा भगरीचा भात तयार झालेला आहे. पण तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि असा भगरीचा भात तुम्ही नक्कीच घरच्या घरी करून बघा. पण त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला, किंवा पाण्याचं प्रमाण हे ना योग्य घ्यावं लागेल. बघू शकता तुम्ही किती भात असा मोकळा सुसुळीत झालेला आहे, बिलकुल काहीच नाही. कधी कधी दशमी खाऊन कंटाळ येतो ना किंवा साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळ येत असेल ना तर असा भगरीचा भात करा तुम्ही. एकदा करून तर बघा. थँक्यू.